तुम्हाला पण त्याचं ते लागलं तर आपण डायरेक्ट इन्स्टॉलेशनसाठी व्हिडिओ देऊ शकतो. आता आपलं लिस्ट प्रमाणे बघा, केसेस सॉफ्ट स्क्विझी होल्डर अँड फ्रंट फोटो. फ्रंट फोटोची ती हिमलेट फोटो, ठीक आहे, 200 mm, 300 mm आणि ती 400 mm. आपल्या मशीनची प्रिंट साईज आहे 400x600. सो 400 हा तो असतो का 600 आणि स्क्विझी होल्डर पण सेम साईजचा. आपल्याला आर्टिस्टची स्क्विझी अरे असेल की सर्व्हिस वाली एक्स्ट्रा प्लॅन्स असतात 4. चाप इस टाइप प्लॅन दाखवून, ठीक आहे. चार खूप पॅरेल 2 कीज असतील. रेंज 8x8 चा फिल्डिंग करताना लाईनाला ती मी आता कुठे होल करू. हे पण तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहेत ना. हे बेंड होणं, कट होणं किंवा याच्या एज वरती कोणा स्क्रॅचेस वगैरे नाही आले पण तुमच्या स्क्रीन्स फाडेल. किती स्क्वेअर? 3 आहे. 3 आहे. ओके, 3 काढून ते सांभाळून ठेवायचं. त्यांना द्यायचं आपण त्यांच्या. मग त्यांना दे. ठीक आहे, तो सांभाळून ठेवायला सांगते का कूल बॉक्स में रेड कलर कूल बॉक्स अभी मैं ये निकालने वाला हूँ, ये लूज करने वाला हूँ. पूरा ये बार नहीं निकले. ये बार जब मशीन में चालू करूंगा ना तभी निकलने वाला. ठीक ते कन्वर होईल. हाँ? आम्हाला फायदा नसता आता. हाँ? कारण तुम्ही होता आम्हाला गाईड करायला. चान्सच नाही काही. ज्यावेळी तुम्ही मला फोन करून विचाराल आम्ही इन्स्टॉल करतोय काय करू, हा जो बबल आहे तो सेंटरला आला पाहिजे. समोरून बघायचं. या साईडनं बघितलं ऑफ वाटणार, ऑफ साईड वाटणार. समोरून बघितलं तरच तो दिसणार. ओके, तर मी डायगोनली ज्यावेळी सेट करतोय त्याच्यानंतर तुम्ही कुठेही मशीनवरती हे ठेवा, तुम्हाला ती लेवल सेमच दाखवतो, सेंटरलाच दाखवतो. ओके, जितकी फाईन असेल तुझी लेवल तेवढं व्हायब्रेशन मशीनमध्ये कमी होऊ शकतं. कारण या गोणींचा जर बरोबर आला पण या गोळींचा येणार चेक करा. त्यामुळे कायम डायगोनली चेक करा. पण ती मशीनची डायगोनली चेक करा. हे ओके आहे.
हा आता मग मी सगळे जस्ट टच करून घेतले. आता चारी वरती घ्यायचे का तर व्हील ही राहिले. फायनल लेवल केल्या कारण काय आपल्याला ह्याची लेवल माहिती नाही. व्हील जखमीला कसं नाही पण चालू करायचं चालू इकडे झालेलं असं एअर चालू किंवा काही एअर प्रेशर चेक करून बघा. चालू त्याचे 0.6 वरती ग्रीन मार्किंग दिलेलं आहे. हा अभिषेक हे या बघा तर ग्रीन मार्किंग दिलेलं आहे. ते 6 बारचं 5 बारच्या पण कमी आलं तर तुम्हाला वर्किंग मध्ये किंवा प्रिंटिंग करताना स्क्विझी प्रेशर वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत तिकडे तुम्हाला इश्यू येऊ शकतात जे मे बी तुमच्या पटकन लक्षात नाही येणार. 4 बारच्या खाली आलं तर मग मशीन स्टॉप पण तुम्हाला अलार्म द्या. तर 6 बार प्रेशर पाहिजे. हे काय रोज सेट करायची गरज नाहीये. फक्त ऑपरेटरचं लक्ष असलं पाहिजे की आपल्या मशीन जर काही कमी जास्त स्लो पॉवर कनेक्शन डायरेक्ट नाही द्यायचं आणि तिथं मग अलार्मच देईन राहणार. ओके त्याच्यानंतर तुम्ही त्याला त्याच्यानंतर तुम्ही त्याला चालू द्या. गेरला ते झाडं लावून जातात रांदे लोक खातात किंवा मुलं खातात ना ते. इथं मेन ऑफ आहे. मुलांच्या ते खायचं बस असेल ऑफ उभा केला ऑन लावा. मशीन चालू व्हायला एक वेळ इथं घे. त्याच्यानंतर आपल्याला हा विंडो येईल. कधी तुम्ही चालू केलं हा विंडो येईल. ह्याच्यावरती आपल्याला मॅन्युफॅक्चरचे डिटेल आहे. आयटमाला मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. त्याचा कॉन्टॅक्ट ईमेल आय डी आहे. टेलिफोन नंबर आहे. फॅक्स आहे. ईमेल आहे. मॉडेल नंबर आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे मॉडेल नंबर आणि सिरियल नंबर. इन फ्युचर तुम्हाला कधीही म्हणजे 10-15 वर्षानंतर पण तरी स्पेस लागले तर तुम्हाला या 2 गोष्टी द्यायच्या. कुठेही टच करायचं जस्ट एक सिम्पल टच. त्याच्यानंतर आता जो एरर येतोय तो रिस्टोरचा असतो. आता मी ती लँग्वेज चेंज करतो. इथं चायनीज आहे. नंतर मी चेंज करतो. आता आपल्याला 3 ऑप्शन दिलेले. त्याच्यातला जो क्रॉस आहे त्याला तुम्ही कितीही टच केला तर नाही होणार. ओके आता मी फक्त त्याला रिसेट करतो आणि स्क्रीनला मी थोडीशी वरती घेतो. का मी घेतो ते सांगतो. मी आता स्क्रीनला वरती घेताना मी ऑटोमध्ये पण टाकल्यावर रिसेट झाला असतं. पण सगळ्यात महत्वाचं मला हे जे लॉक्स आहेत ते आता काढायचे म्हणून मी मॅन्युअली वरती. ठीक आहे.
आता हे जर डोअर ओपन करायचं तर याला काय करायचं अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. हा डोअर आपला अनलॉक झाला. पण कनेक्शन वगैरे आहे, पीएलसी आहे, ड्राईव्ह आहे, हे इथं आहेत सगळे. पीएलसी एका मिस्त्रीशीचा बसवलेला आहे. त्याचा मॉडेल नंबर पण याच्यावरती आहे FX5U64M. ठीक आहे. ड्राईव्ह आहे मोटरसाठी. आपल्याकडं या मशीन या आहे ना 3 मोटर लागते. एक स्क्रीन अपडाऊनची, दुसरी प्री थेड राईट लेफ्ट मुवमेंटची, तिसरी आपली व्हॅक्युमची. हे याला फक्त न्यूमॅटिक स्प्रिंग याला दिले कलेला हा इथं स्पेसिक होतं आणि आपला पिलो. पद्धतीला ठीक आहे. तर तिन्ही आपले हे रोटर ड्राईव्ह आणि पीएलसी आहे. लावताना फक्त हे तुम्हाला प्रेस करायचं. आता तुमचा डोअर ओपन नाही होणार जोपर्यंत तुम्ही अँटी क्लॉकवाईज याला फिरवत नाही. लँग्वेजची की आपला चायनीज आहे आणि इंग्लिश. आता त्या लँग्वेज मध्ये काय वाचण्याचं ते याच्यात नाहीच. कोणाला मला फक्त काय सिम्बॉल जे आहे ते सिम्बॉल इम्पॉर्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर मी आता मॅन्युअल प्रोसेस मध्ये सगळे ऑप्शन जे फंक्शन्स आहेत ते व्यवस्थित वर्क होत आहेत की नाही बघणार. तर त्याच्या पण अगोदर मला म्हणायचं की इथं जे कनेक्शन दिलेलं आहे आता ते बरोबर आहे. पण मी पहिला काय करेन याच्यामध्ये व्हॅक्युम ऑन कारण पकडलेलं नाहीये. ब्लोईंग कॉर्नर आपल्याला एक पेज चेंज करायचा, एक पेज आलं चेंज दोन. त्याच्यानंतर ऑफ कॉन्टॅक्ट किती वेळ हे बिल बनलं असतं. तू एकेलाच थांबणार, त्याच्या इकडे जाणारच नाही. आता मी त्याला सांगितलं तिथं बात तिचा तर 280 पासून 360 पर्यंत म्हणजे 80 एंड मारी तेवढं मिनिमम प्रिंटिंग पाहिजे. म्हणजे तुम्ही तिथं 30 mm सर्किट ते करायचं. फक्त त्याचा त्याला 80 प्रायव्हर करायचं. ते 80 पासून मिनिमम तेवढं स्ट्रोक झालाच पाहिजे. पण प्रिंट व्हायला कधी जागा पाहिजेच ना. प्रिंट तरी करतो म्हणजे ते 80. ठीक आहे. ती झाली राईट साईडची क्लीन स्ट्रोक क्लीन. आपण परत 0 करतो 0 पर्यंत. पण लेफ्ट साईडची गेली मॅगझिन हवाय 6 तर प्रिंट 600 ग्रेड 0 कॉपी 600 650 हवं. तुकडे एकदा कन्फ्युजन आहे. बघ तुम्ही मिनिमम 15 mm अनलोडिंग प्रिंट झालेलं अनलोड झालं पाहिजे शीट. दुसरी लोडिंग काढलं. तर हे सुरुवातीला तर तुम्ही मॅन्युअल मध्ये चालवायचे प्रत्येक वेळी फूट पॅडल. जसा तुमचा हात बसेल त्याच्यानंतर ऑटोमध्ये टाकायचं. त्यावेळी पण तिथं 4-5 सेकंदाच्या जास्त द्यावं. ज्यावेळी प्रॅक्टिस होईल तो 2.5 सेकंद ते 3 सेकंदापर्यंत येतो पण प्रॅक्टिस नुसार. ठीक आहे. हा परत एकदा रिपीट आपल्याला मॅन्युअल ऑपरेशन चेक करायचे. पंजाब जो पमोलचा पंजा आहे त्याच्यावरती त्याची गेला हे बेसिस. त्याच्यामध्ये आपले जे सिम्बॉल्स आहेत सगळे सिम्बॉल लिहायचं मग इझी लक्षात राहील. हा डाऊन आहे म्हणजे आपली स्क्रीन डाऊन करते. ठीक आहे. ट्रेनिंग हा जो आहे अप करण्यासाठी रिसर्च करतो सोडून दिला ऑटोमॅटिक जी अप्पर लेवल दिलेले आहे तिथपर्यंत जाऊन. त्याच्यानंतर हे आहे ट्रेनिंग आपले स्क्रीन लॉक आहे. किती वेळ 4 तरी न्यूमॅटिक सिलेंडर 4 एका वेळी अनलॉक करणार मॅन्युअल किंवा जी जुनी ते मशीन आहे त्याच्यामध्ये मॅन्युअली करतात. मॅन्युअली मध्ये तुमचा वेळ जास्त जातो.
असे असे त्याला नाव दिले तू फिरवायची लूज करायची ते लूज कर 3 + 3 6 लूज करायचे तर तुमचे नाही म्हणलं तर 2 मिनिट तर जाणार आहे तर इथं फक्त एका बटनवरती 4 सेकंद लागते अनलॉक होऊन चारी अनलॉक झाली त्याची स्क्रीन काढा दुसरी स्क्रीन लावा आणि फक्त एक सच करा विदिन सेकंड का लॉक दा एक तर प्रोफाईलची हाईट जी आहे सेम ठेवायची हा दुसरं हे त्याचा कावायची गरज नाही ठेवायची स्क्रीन फ्रेमची साईज सेम ठेवायची तुम्हाला हे जे आहे काम गरजच नाही चेंज करायची म्हणजे तुमचा जॉब चेंज होण्याचा जो टाइम आहे तो मिनिमाइज आहे करेक्ट तर एका साईडच्या स्क्रीन बनवायच्या एका थिकनेसच्या हाईटच्या स्क्रीन बनवायच्या त्याची मी 100 वेळा बनवायची गरज जरा हाईट जर कमी जास्त असेल तर तुम्हाला ह्याची पण हाईट मागाशी मी दाखवलं तसं कमी जास्त करावं लागेल तो टाइम वाचवायचा असेल तर तुम्हाला सेम थिकनेसच्या अराउंड 3 स्क्रीन कुठून येत आहे तिथून तुम्हाला सेम लिमिट सांगायची बाबा मला प्रत्येकाने हीच थिकनेस आहे तुमचा टाइम वाचतो ते समजलं त्याच्यानंतर हे प्रिंट हेड मला जसं तुम्ही अप घेतलं स्क्रीन अप सॉरी प्रिंट हेड अप प्रिंट हेड मीन्स तुमची स्क्विझिंग कोटर बोथ दोन्ही एकाच वेळी टुगेदर ते अप आणि डाऊन करायला तोच त्याच्यानंतर हे दोन कॉम्बिनेशन मध्ये राईट प्रिंटेड राईट मुवमेंट प्रिंटेड लेफ्ट जिथं प्रिंट हेड आहे पूर्ण प्रिंट हेड हलणार आहे अप डाऊन असू दे राईट लेफ्ट असू दे तिथं तुम्हाला 2 हे पेअर मध्ये दाखवलं आहे का त्याच्यानंतर हे स्क्विझी डाऊन बोटची गरज तुम्ही सगळी हे आता तुम्ही ज्यावेळेस सेटिंग करता तुम्ही स्क्रीन लावून तुम्ही इमेज बघता येतं ना माझी एवढी इमेज आहे मला किती ठेवायचं आहे एवढं आणि कमी ठेवायचं आहे आता तुम्हाला इथं टाकताना व्हॅल्यू टाकायची मला इथून स्टार्ट पाहिजे ही व्हॅल्यू तुम्ही कुठून समजून घेणार आहे तुम्हाला माहित नाही ना इथं 0 आहे तर मला 100 वर ठेवायचं आहे 25 वर ठेवायचं कुठे तर काय करायचं याला जिथं पाहिजे तिथंपर्यंत घ्यायचं आणि हा कोपऱ्यामध्ये तुम्हाला त्याचे पोझिशन दाखवले ते 104 ला आहे 104 mm वरती आलेलं तर तुम्ही ना 100 ठेवा 105 ठेवा काही मग 4 जोडा किंवा 104 जर तुम्हाला एक्झॅक्ट इथूनच तुमची ठीक आहे तसं इथं तुम्हाला दिलेलं आहे तीच पोझिशन सुद्धा फक्त ही व्हॅल्यू टाकायची वाढ ही आपला टोटल आपला देन क्यूब ज्यावेळी समजा स्क्रीन लावली आणि पहिला स्क्रीन लावली